बाईक भ्रमंतीच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, केम छो मजामा. आता तुम्हाला वाटलं असेल हा मराठी ब्लॉगर मजामा करून का म्हणून विचारतोय किंवा केम छो असं का बोलतोय, कारण मी चाललेलो आहे आता गुजरातला आणि गुजरातची माझी ही पहिलीच राईड असणार आहे. आजपर्यंत मी बाईकने गुजरातला कधी गेलेलो नाही आहे, त्याच्यामुळे मी यावेळी ठरलं होतं की थोडंसं गुजरातमधली भ्रमंती करून येऊया. आणि गुजरातमध्ये पण बघण्यासारखी भरपूर छान छान अशी ठिकाणं आहेत, त्यामुळे त्यातली काही निवडक ठिकाणं मी आता माझ्या या भ्रमंतीसाठी निवडलेली आहेत. तर आपण आता थोडंसं पुढे गेल्यानंतर ती कुठली कुठली ठिकाणं आहेत ह्याच्याबद्दल आपण बोलूयाच. पण तोपर्यंत आजची ही सुंदर अशी सकाळ आहे आणि सकाळचे साधारण 8 वाजलेत. थोडंसं लेट झाला मला निघायला, पण काय हरकत नाही, कारण आजचा प्रवास मी तेवढा जास्त ठेवलेला नाही आहे. कारण दिवसाची आज साधारण 350 ते 400 किलोमीटर मी कवर करणार आहे. त्याच्यामुळे 8:30ला जरी निघालं तरी तसा काही प्रॉब्लेम मला वाटत नाही. त्यामुळे एक 3 ते 4 वाजेपर्यंत मी माझ्या ठिकाणी पोचून जाईन आणि माझा आजचा त्या ठिकाणी स्टे असेल. तर मित्रांनो, मी आता आहे चाकणच्या आसपास आणि माझ्या पूर्ण प्रवासामधला सर्वात चॅलेंजिंग रोड हा चाकणचाच रोड आहे. कारण पुण्यामधल्या लोकांना माहिती आहे की हा चाकणचा रोड म्हणजे किती वर्ल्ड फेमस आता झालेला आहे. कारण इथली ट्रॅफिक एवढी डेडली आहे किंवा एवढी भयंकर अशी इथली ट्रॅफिक आहे की इथनं मार्ग काढत काढत पुढे जाणं म्हणजे एक जिकिरीचंच काम आहे खरं म्हणजे. त्याच्यामुळे सकाळची आज वेळ असल्यामुळे तशी फारशी ट्रॅफिक मला लागलेली नाही, पण साधारण 10-10:30च्या दरम्यान किंवा 9-9:30च्या दरम्यान जर आपण या ठिकाणावरून गेलो तर इथं कशा पद्धतीची ट्रॅफिक असते हे पुण्यातल्या लोकांना चांगलंच माहिती आहे. आता बोलता बोलताच मला भरपूर समोर आता ट्रॅफिक लागलेली दिसते आहे. तर आता बघूया की माझा इथं किती वेळ खर्च होतो आहे. चाकणचा ट्रॅफिक क्रॉस करून आता मी पुढं पोचलेलो आहे आणि चाकणच्या इथं जवळपास 3 ते 4 असे सिग्नल आहेत की ज्या ठिकाणी जर आपण रश आवरच्या वेळेला जर गेलो तर जवळपास प्रत्येक ठिकाणी आपल्याला 10 ते 15 मिनटं आपले कसंही निघून जातात. त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हणलो होतो की हे चाकणचं जे ट्रॅफिक आहे ते खूप जबरदस्त आहे. त्याच्यामुळे जर गर्दीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळेला जर आपण या ठिकाणी गेलो 9-9:30-10च्या दरम्यान तर आपला खूप वेळ ह्या ठिकाणी खर्च होतो. त्याच्यामुळे मी थोडंसं लवकर निघालो होतो. त्याच्यामुळे आता मी चांगलंच त्यातनं बाहेर पडलो आहे आणि आता मी आहे नाशिक रोडला. आणि आता आपण डिस्कस करून घेऊया की माझं आजचं डेस्टिनेशन कोणतं आहे आणि आजचा जो माझा रूट असणार आहे तो कसा असणार आहे. तर मित्रांनो, आता मी जाणार आहे जुन्नर मार्गे माळशेज घाटातून दमणला जाणार आहे मी आज. आणि दमण पण खूप छान ठिकाण आहे, त्या ठिकाणी बीचसुद्धा आहे आणि चांगली ठिकाणं त्या ठिकाणी बघायला आहेत. त्यामुळे मी आज ठरवलं होतं की दमणला जाऊया, कारण 5 ते 7 वर्षांपूर्वी मी एकदा दमणला गेलो होतो, मला खूप चांगलं वाटलं दमण. त्याच्यामुळे म्हणलं आता बाईकनं आपण त्या ठिकाणी कधी गेलेलो नसल्यामुळे ह्यावेळी मी ठरवलं की आपण दमणचा आजचा मुक्काम करूया आणि तिथलं पण जी काही चांगली ठिकाणं आहेत ती पण बघून घेऊया. मित्रांनो, पुण्यावरून जर गुजरातला जायचं असेल तर आपल्याला 3 मार्ग आहेत तसे बघायला गेलं तर. एक पहिला आहे तो मुंबईमधून जातो, दुसरा आहे तो हा माळशेज घाटाचा रस्ता आहे आणि तिसरा म्हणजे नाशिकवरून रोड आहेत. नाशिकवरून सुद्धा 2 वेगळे रोड आहेत, पण मी चूज करताना हा माळशेज घाटाचा रस्ता यासाठी निवडला आहे की खूप सुंदर असा तो घाट आहे आणि मेन म्हणजे गेले 1-1.5 वर्ष झालं माळशेज घाटामध्ये रस्त्याचं काम चालू आहे. तर या दौऱ्याच्या निमित्तानं आपण त्या रोडचा जो अपडेट आहे की त्या ठिकाणी किती काम झालेलं आहे, किती काम बाकी आहे, तर हे सुद्धा घेऊया. कारण हा जो माळशेज घाटाचा रस्ता आहे तो खूप महत्त्वाचा रस्ता आहे. तो कल्याण आणि अहिल्यानगरला जोडणारा नॅशनल हायवेचा तो पार्ट आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचा रोड आहे आणि बरेचशी लोक ह्या रोडने ट्रॅव्हल करतात. त्यामुळे मी सुद्धा यूट्यूबवर गेले काही दिवस माळशेज घाटामधल्या रोडचं काम कुठेपर्यंत आलं ह्याचे अपडेट बघत होतो. तसे काही समाधानकारक मला काही व्हिडिओज या ठिकाणी मिळाले नाहीत. त्यामुळं मीच आता तुम्हाला तशा पद्धतीचा जो रोड अपडेट आहे तो या दौऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला सुद्धा जर या रोडवरून ट्रॅव्हल करत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचा त्या ठिकाणी रोड आहे आणि तुम्हाला तो गुजरातमध्ये जायला त्या ठिकाणावरून किती वेळ लागणार आहे. मित्रांनो, नाशिक हायवेबद्दल बोलायचं झालं तर हा चांगलाच इम्प्रूव्ह झालेला आहे. मागच्या वेळी मी मान्सूनमध्ये नाशिकला व्हिजिट केली होती, तेव्हा नाशिकचा रोड जो आहे तो बराचसा खराब झाला होता. पण आता जर बघितलं तर अशा पद्धतीचा सिमेंट कॉन्क्रीटचा नव्यानं केलेला हा रस्ता मला या ठिकाणी दिसतो आहे. तर तुम्हाला जर नाशिकला अशा पद्धतीने जर ट्रॅव्हल करायचं असेल बाय रोड तर हा जो रोड आहे
तो खरंच खूप चांगला आता केलेला आहे. पण आता पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की हा शेवटपर्यंत चांगला झाला आहे की नाही. पण आता सध्यापुरता तरी हा नाशिकचा रोड चांगलाच आहे. पण मित्रांनो, आज सगळ्यात जास्त मजा माळशेज घाटातच येणार आहे. कारण तो घाटच तसा आहे, एकदम जबरदस्त घाट आहे. मी जवळपास एक 12 वर्षापूर्वी मी एकदा माळशेज घाटामध्ये गेलो होतो. तर तेव्हासुद्धा मला एवढा आवडला होता घाट हा. आणि महाराष्ट्रातल्या सुंदर घाटांपैकी हा एक माळशेज घाट आहे. इथल्या आजूबाजूच्या परिसरातील जे लोक आहेत ते मान्सूनमध्ये माळशेज घाटामध्ये भरपूर गर्दी करतात. त्याच्यामुळे आता सध्या तर काही मान्सून नाही आहे, पण तरीसुद्धा तिथला जो आजूबाजूचा परिसर आहे, तिथले जे डोंगर वगैरे आहेत ते खूपच सुंदर आहेत खरं म्हणजे. त्याच्यामुळे मी मुद्दाम माळशेज घाटातलाच रस्ता निवडला होता गुजरातला जाण्यासाठी. कारण मला पुन्हा एकदा तो रिव्हिजिट करायचा होता. आणि त्यावेळी जेव्हा 10-12 वर्षापूर्वी मी माळशेज घाटाला व्हिजिट केली होती, तर ते सुद्धा मला गोष्टी आता पुन्हा गेल्यानंतर त्या ठिकाणी आठवतील. त्याच्यामुळे मला खरं म्हणजे दमणला पोहोचण्याच्या आधीची सगळ्यात मोठी एक्साइटमेंट जी आहे ती कुठली असेल तर ती माळशेज घाटातलीच आहे. भीमाशंकरचा फाटा आत्ताच मागं गेला. आणि या नाशिक रोडवरती आपल्याला बघण्यासारखी भरपूर अशी ठिकाणं आहेत. हे पहिलं म्हणजे हे भीमाशंकर आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा जुन्नरला जातो त्या ठिकाणी शिवनेरीचा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर माळशेज घाट तर आहेच. आणि शिवनेरीपासून थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला लेण्याद्री गणपती पण लागतो. ओझर वगैरे पण त्याच ठिकाणी अगदी 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरामध्ये. आणि मग तसंच जर आपण नाशिककडं जर जात असू तर त्या ठिकाणी भगूर म्हणून हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मठिकाण आहे तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. खूप सुंदर त्या ठिकाणी स्मारक त्यांचं केलेलं आहे. याचबरोबर राजगुरुनगरला हुतात्मा राजगुरूंचं जे जन्मठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरीच त्यांचं स्मारकसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे हा नाशिक रोड आहे तर या ठिकाणी जर टुरिझमसाठी सुद्धा खूप चांगली चांगली ठिकाणं आहेत जी आपण खरंच व्हिजिट करायला पाहिजेत. कारण जर आपण अशा ठिकाणी व्हिजिट केली तर हे ठिकाणं आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला चांगल्या पद्धतीने दाखवता येतील, त्यांना समजून सांगता येईल. कारण जर आपल्यालाच काही माहिती नसेल तर आपण तरी आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की समजा या रोडनं जाणार असाल तर ही जी मी तुम्हाला काही ठिकाणं सांगितली तर त्यांना तुम्ही नक्की भेट द्या. मी आता जुन्नर रोडला लागलेलो आहे. तर इथून साधारण 15 किलोमीटरवरती शिवनेरीचा किल्ला आहे जे छत्रपती शिवरायांचं जन्मठिकाण आहे. आणि त्याच्यानंतर तिथून माळशेज घाट जो आहे तो साधारण 40 किलोमीटरवरती लागतो. म्हणजे साधारण मला माळशेज घाटामध्ये पोहोचण्यासाठी अजून एक पाऊण तास लागू शकतो. मग माळशेज घाटामध्ये पण आपण तिथून आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा तिथनं बघून घेऊया. तिथं त्या ठिकाणी हरिश्चंद्रगड म्हणून सर्वात उंच असं तिथलं शिखर आहे तर ते सुद्धा आपण बघूया. तिथून दिसतं. आणि काही सुंदर डॅम वगैरे पण तिथून दिसतात तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. मित्रांनो, आपण आता शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला शिवरायांचा असा भव्य असा पुतळा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि हा जो समोर हा किल्ला दिसतोय हा आहे शिवनेरी किल्ला, ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे थोर सुपुत्र रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. हीच ती जुन्नरची पवित्र अशी भूमी आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांसारख्या एका सुपुत्राला या भूमीनंच जन्म दिलेला आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटतं, खरंच भाऊक झाल्यासारखं पण थोडंसं वाटतं. त्याचबरोबर एक अभिमानाची सुद्धा एक फिलिंग आपल्याला नेहमी येते. कारण शिवरायांसारखे राजे हे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांनी इथल्या लोकांचं कल्याण केलं. आपण जे आज हिंदू म्हणून या देशामध्ये टिकून आहोत ते फक्त छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वामुळेच आहोत हे आपल्याला मान्यच करावे लागेल. त्याच्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि एक अनएक्सपेक्टेड असं मला एक सरप्राईजसुद्धा मिळालं. कारण या ठिकाणावरून अगदी शिवनेरीवरून माझा हा रोड जाणार आहे हे मला देखील माहिती नव्हतं. त्याच्यामुळे या ठिकाणी आल्यामुळं मला खूप छान वाटायला लागलेलं आहे. तर हा आहे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा. तर या पुतळ्याला इथून वंदन करून मी माझा पुढचा मार्ग धरतो. मित्रांनो, व्ह्यू बघा काय सुंदर आहे. इथला सगळा व्ह्यू किती मस्त वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. हा आहे माळशेज घाटाची सुरुवात आहे ही. आणि एवढी सुरुवातच इतकी सुंदर असेल तर माळशेज घाट किती सुंदर असेल ह्याची आपण आता सध्या कल्पना करू शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर आता मी माळशेज घाटामध्ये पोहोचतो आणि तिथून हा आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय ते आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर बघूया. व्हॉट अ व्ह्यू. वा वा वा. मान्सूनमध्ये तर काय सुंदर असेल इथलं सगळं जे परिसर जो आहे तो. वा. ओ व्हॉट अ व्ह्यू. इथून पुढे मित्रांनो 1 सेकंद सुद्धा हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण अशा काही गोष्टी तुम्हाला आता
बघायला मिळतील, जेवढी सुंदर दृश्य तुम्हाला आता इथून पुढे बघायला मिळतील की जी तुम्हाला नेहमी लक्षात राहतील. तर असा हा माळशेज घाट आता सुरू होतो आहे आणि सुरुवातीलाच खूप सुंदर असे व्ह्यूज मला या ठिकाणी बघायला मिळतात. मित्रांनो, माळशेज घाटाबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. माळशेज घाट हा ज्या ठिकाणी आहे ती आहे हरिश्चंद्र बालाघाट. ही जी सह्याद्रीचीच उपरंग आहे, त्याला शाखा म्हणतात सह्याद्रीची. तर त्या शाखेमध्येच आपण आता आहोत, हरिश्चंद्र बालाघाट या सह्याद्रीच्या उपशाखेमध्ये. तर इथून हा असा तुम्ही आधी सुरुवातीला व्ह्यू बघा, मग आपण त्याबद्दल थोडा भौगोलिक ह्याचं जे काय महत्त्व आहे त्याची पण आपण चर्चा करूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगांविषयी. तर ही जी आहे ही सह्याद्रीची उपरंग आहे, सह्याद्रीची शाखा ज्याला म्हणतात. तर सह्याद्री आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे. ती अगदी महाराष्ट्रापासून केरळपर्यंत आहे. तर ही जी पर्वतरांग आहे ती महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिम अशी पसरलेली आहे. तर ही पूर्व पश्चिम पुण्यापासून पुणे, अहमदनगर, बीड, त्याच्यानंतर धाराशिव आणि लातूर अशी ही ह्या रांगेची ही व्याप्ती आहे. तर अतिशय सुंदर अशी ही पर्वतरांग आहे. तर मित्रांनो, आता मी आहे पिंपळगाव जोगा डॅमपाशी आणि मी तुम्हाला आता इथला हा डॅमचा बॅकवॉटर जो आहे तर त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुम्ही या ठिकाणी फक्त व्ह्यू बघा, काय सुंदर इथला हा परिसर आहे. किती सुंदर हा डॅमसुद्धा आहे आणि त्याचं बॅकवॉटर हे बघा. 360 डिग्री जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर इतकं सुंदर परिसर आहे की काय सांगावं. खरंच एकदम मस्त असं या ठिकाणचं वातावरणसुद्धा आहे. छान थंड असं इथं वातावरण आहे, कारण थोडंसं आपण वरती आलेलो आहोत त्यामुळे इथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे, आल्हाददायक आहे. तर हे अशा पद्धतीचा पिंपळगाव जोगा डॅम आहे. आणि मी आता येताना बघितलं तर या ठिकाणी ह्या डॅमच्या आजूबाजूला काठावरती बरेचसे असे रिसॉर्ट पण लोकांनी काढलेले आहेत आणि या ठिकाणी बोटिंगची सुद्धा त्यांनी सोय करून दिलेली आहे. त्याच्यामुळे जर आपण या ठिकाणी पुण्यावरून जर येत असाल पिकनिकसाठी वगैरे तर खूप चांगलं हे लोकेशन आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपला एक दिवस आपण नक्कीच घालवू शकतो. आता हा सुंदर पिंपळगाव जोगा डॅमचं बॅकवॉटर. मित्रांनो, तर हा माळशेज घाटातला हा पहिलाच व्ह्यू पॉईंट आहे. खूप सुंदर इथं या ठिकाणी डेव्हलपमेंट पण केलेली आहे. तर आपण या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊन बघूया की कशा पद्धतीचा इथून व्ह्यू आपल्याला मिळतोय. तर हे बघा, या अशा पद्धतीचं त्यांनी संरक्षण कठडे सुद्धा बांधलेत, रेलिंग सुद्धा इथं या ठिकाणी केलं. एक छान सुंदर अशी छत्री सुद्धा या ठिकाणी उभा केलेली आहे. इथं आपण तासन तास बसून इथला व्ह्यू बघू शकतो. ह्या अशा पद्धतीचा हा या ठिकाणी माळशेज घाटातला सुंदर असा हा व्ह्यू आपल्याला दिसतो. हे बघा, काय सुंदर आहे इथलं, मस्त एकदम. हे बघा, एकदम जबरदस्त आहे. हा आहे आपला ह्या माळशेज घाटातला एक मेन व्ह्यू पॉईंट. इथून कुठेही बघितलं तरी सगळीकडे सुंदरच व्ह्यूज आहेत.
त्याच्यामुळे बरेचसे लोक या ठिकाणावरून ये जा करत असतात, ते या ठिकाणी थांबतात आणि इथून सुंदर व्ह्यूचा आनंद घेतात. तर मी सुद्धा आत्ता सगळे हे बघतच चाललेलो आहे. तुम्हीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून हा माळशेज घाट कसा आहे हे सुद्धा बघू शकता. तर हा आहे माळशेज घाट, सुंदर असा माळशेज घाट. रोडविषयी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. जुन्नर ते माळशेज घाट हा रोड अतिशय सुंदर आहे, कुठेही खड्डा नाही आहे या रोडवरती. आणि आत्तापर्यंत तर माझा प्रवास खूप चांगला झाला या ठिकाणापर्यंत. तर आता इथून पुढं मी सुद्धा काही व्हिडिओ बघितले होते, तर त्यामध्ये काही ठिकाणी रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे आणि रस्ता बराचसा खराब आहे असा मी अपडेट ऐकला होता. तर आता मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघतो की रोड कशा पद्धतीने त्याचं काम चालू आहे किंवा रोड किती कंप्लीट झालेला आहे. तर इथंपर्यंत तरी खूप सुंदर रोड आहे, इथंपर्यंत यायला कुठलीही अडचण नाही आहे. तुम्ही अतिशय बिनदिक्कतपणे या ठिकाणी येऊ शकता. आणि तर मित्रांनो, आता हे सावर्णे गाव लागले मला आणि या ठिकाणी माळशेज घाट संपतोय आणि माळशेज घाट संपल्याच आपण बघतो या ठिकाणी की रोडचं काम चालू आहे. तर आता मी बघतो की कुठंपर्यंत हे रोडचं काम चालू आहे. आता इथं नवीन हा बोर्डसुद्धा लावलेला आहे कल्याणचा. कल्याण इथून फक्त 78 किलोमीटर आहे आणि मुंबई 153 किलोमीटर दाखवते, ठाणे 98 किलोमीटर. तर इथून थोडासा पोर्शन खराब आहे रस्त्याचा. तर मी व्हिडिओमध्ये सुद्धा हा इथलाच बरोबर पोर्शन बघितला होता. तर आता बघूया की कुठंपर्यंत रस्ता खराब आहे आणि कुठून आपल्याला चांगला रोड लागतो आहे. हे असं एका बाजूने एका लेनचं कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे आणि एक बाजू त्यांची करायची राहिलेली आहे. आता दोन्ही बाजूची पण वाहतूक आहे ही एकाच पट्ट्यावरनं चालू आहे. तर हा जो कॉन्क्रीटचा जो रस्ता ह्यांनी बनवलेला आहे हा चांगला लेवलचा रस्ता आहे आणि त्यातल्या त्यात मला जरा चांगली फिलिंग येते की एक बाजू तरी काही का असं ना खुली आहे. त्यामुळं स्पीडमध्ये तशी काही कमी येत नाही आहे. साधारण 75-80च्या एका कन्सिस्टंट स्पीडनं आपण या ठिकाणी जाऊ शकतो. तर मित्रांनो, इथून पुढं आता रोडचं काम पूर्णपणे झालेलं मला दिसतंय. दोन्ही बाजूचे आता लेन्स आता पूर्णपणे त्यांनी ओपन केलेले आहेत आणि मागं जर आपण बघितलं तर साधारण एक 5 ते 7 किलोमीटर एकच लेन सुरू आहे आणि दुसऱ्या लेनच्या ठिकाणी त्यांनी कॉन्क्रिटीकरणाचं काम केलेलं आहे, पण त्याचं क्युरिंग वगैरे करण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्यामुळं तो जो भाग आहे तो त्यांनी सुरू केलेलं नाही अजून. पण इथूनपासून पुढंपर्यंत तरी आता मला वाटतं की पूर्णपणे रस्ता झालेला आहे आणि हा आता रस्ता मुंबईच्या पुढंपर्यंत असाच झालेला आहे. कल्याण अहिल्यानगर हा जो हायवे आहे तर ह्याचा मी आता फायनल अपडेट तुम्हाला देतो की हा सगळा रस्ता पूर्ण झाल्यानंतर हा काहीसा असा असेल. आता जवळपास मी या रोडवरती एक 25 ते 30 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे जेव्हापासून रस्त्याचं काम चालू होतं ते आत्ता ह्या फिनिशिंगच्या लेवलपर्यंत. तर इथंपर्यंत हा रोड अतिशय सुंदर झालेला आहे आणि आता इथून पुढे असं मला वाटतं की हा रस्ता असाच असेल, कारण आता ह्यांनी फायनल या ठिकाणी पट्टे वगैरे मारण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे हा फायनल रोड अशा पद्धतीचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड हा असा असेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे आता साधारण दुपारचे 1:30 वाजलेत आणि मी पोचलो होतो नॅशनल हायवे मुंबई अहमदाबाद. आणि आता थोड्याच वेळात आता मला पण आता भूक लागायला लागली, त्यामुळे थोड्याच वेळात मी आता इथं एखादं चांगलं हॉटेल बघून त्या ठिकाणी मी आता थोडंसं जेवण करतो. आणि तुम्ही ही पण कंडिशन बघा साधारण मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेची. तसं बघायला गेलं तर सोसोच रस्ता आहे, एवढा काही खास पण डेव्हलपमेंट अजून झालेली नाही आहे रस्त्याची. गेले 4-5 वर्ष असाच रेंगाळलेला हा रोड आहे. त्यामुळे मला वाटलेलं की अजून यामध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट झाली असेल, पण अजून तशी काही इम्प्रूव्हमेंट मला दिसत नाही आहे. तरी बघूया आपण पुढं हा रस्ता कसा काय डेव्हलप झालेला आहे. तर तोपर्यंत मी एखादं चांगलं ठिकाण बघून त्या ठिकाणी जेवण करतो. गाईज, वेलकम टू दमण. दमण हा एक केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजेच आपण त्याला UT किंवा युनियन टेरिटरी असं म्हणतो. हा प्रदेश जो आहे तो भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. मग पोर्तुगीजांना इथून हाकलून लावल्यानंतर हा भारतामध्ये सामील करून घेण्यात आला आहे. तर त्यानंतर तो पहिल्यापासूनच युनियन टेरिटरी म्हणूनच भारतामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर आता इथं बघण्यासारखी पण भरपूर ठिकाणं आहेत. इथं दमणला बीच आहे, त्याचबरोबर पोर्तुगीजकालीन किल्ला, त्यावेळेच्या इमारती वगैरे असं बरंचसं काही जुनं आपल्याला आर्किटेक्चर, पोर्तुगीज आर्किटेक्चर या ठिकाणी बघायला मिळतं. तर आपण ते सुद्धा बघूया. पण त्याच्या आधी मी आता इथं पोहोचतो आहे, तर इथं पहिल्यांदा मी आता की रूमची वगैरे व्यवस्था करतो, म्हणजे माझा आजचा मुक्काम या ठिकाणीच होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मग जेवढं शक्य आहे तेवढं आज संध्याकाळपर्यंत आपण साईट सीइंग वगैरे करूया. तर इथली काही काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ही मी तुम्हाला नक्की दाखवीन. हे बघा मित्रांनो, दमण ही कशी गोव्यासारखी इथं घरं आहेत आणि कलरसुद्धा गोव्यातल्या बिल्डिंगसारखेच दिलेले आहेत.
साधारण एक गोव्याची झलकच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे आहे मित्रांनो इथलं मार्केट. हे मार्केट आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला समुद्रच लागतो. तर आपण तिथंपर्यंत जाऊन येऊया. तोपर्यंत आपण एक मार्केट बघू. फार सुंदर केलेलं आहे इथलं मार्केटसुद्धा. तर मित्रांनो आपण आता घेऊया दमनच्या बीच फ्रंटची एक सुंदर अशी राईड. बीच फ्रंट वगैरे चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यात आलं आहे. लोक पण भरपूर इथं या ठिकाणी आलेले आहेत आणि वातावरण पण खूप छान आहे. इथं छान गार वारा वगैरे वाहतो या ठिकाणी. तर ही अशा पद्धतीने देवका बीच आहे इथली सगळ्यात फेमस अशी दमणमधली. तर आपण आता एक असा फेरफटका मारूया. थोडी खूप मोठी अशी बीच आहे ही. तर या ठिकाणी चौपाटी सारखी डेव्हलपसुद्धा केलेली आहे या ठिकाणी. तर आपण ते सुद्धा थोड्या वेळ खाली जाऊन थोडंसं बघूया आपण. तर तो पूर्ण बीच फ्रंटला तुम्ही जर बघितलं तर लोकांना बसायला कठडे वगैरे केलेले आहेत. ह्या छान कमानी वगैरे केलेले आहेत. त्यामुळे बरेचसे लोक या ठिकाणी आरामशीर बसलेले आहेत आणि ते समोरचा व्ह्यू वगैरे समुद्राचा बघतायत. आणि काही लोक इथून फेरफटका सुद्धा मारायला लागलेत कारण या ठिकाणी फुटपाथ वगैरे पण छान डेव्हलप केलेलं आहे. त्याच्याबरोबर हे या ठिकाणी हे जे झाडं वगैरे पण या ठिकाणी लावलेली आहेत ती पण खूप सुंदर दिसतात आणि चांगली मेंटेन पण केलेली आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा देवका बीच फ्रंट आहे. खूप छान डेव्हलप केलं आहे. हे बघा या ठिकाणी किती छान हे पिलरवर उभारले आहेत आणि त्याच्यावरती लाईट्स वगैरे पण लावलेले आहेत. संध्याकाळच्या वेळेला तर या ठिकाणचा व्ह्यू जो आहे हा खूप छान दिसतो. आणि त्याचबरोबर हा जो अरबी समुद्र आहे तर हा अरबी समुद्र आपल्याला दिसू शकतो समोर. तर इथली ही देवका बीच आहे. इथली जी वाळू आहे ती मला थोडीशी काळपट वाटते. आपल्याकडं जसं गोव्याला किंवा आपल्या कोकणात ज्या पद्धतीची सोनेरी वाळू असते तशा पद्धतीची वाळू या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी थोडीशी काळपट अशी अशा पद्धतीचीच वाळू आहे. त्यामुळे हा इतकासा खेळण्यासाठी किंवा पोहण्यासाठी वगैरे इतकं मला त्यातल्या त्यात योग्य वाटत नाही आहे. कारण जेव्हा ज्या ठिकाणी सोनेरी वाळू असते त्या ठिकाणचा थोडासा लुक पण अजून छान वाटतो आणि त्या ठिकाणी आपल्याला समुद्रामध्ये आंघोळ करायला वगैरे पण खूप छान वाटतं, खेळायला वगैरे. तर ही अशा पद्धतीची ही देवका बीच आहे. पण एवढं मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे की इथली स्वच्छता खूप छान आहे. इथं या ठिकाणी अजिबात कुठेही काही कागदाचे तुकडे त्यानंतर प्लास्टिक वगैरे असं काही पडलेलं या ठिकाणी दिसत नाही आहे. खूप छान स्वच्छता या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. म्हणजे लोकांनीच स्वच्छता मेंटेन केलेली आहे म्हणूनच या ठिकाणी स्वच्छता आहे. नाहीतर जे सफाई कामगार वगैरे असतील ते काही पूर्ण परिसर स्वच्छ ठेवू शकत नाहीत. ही जबाबदारी आपल्या लोकांचीच असते की आपला परिसर पूर्ण स्वच्छ ठेवण्याची. तर आता या ठिकाणी आपल्याला सूर्यास्त पण थोड्याच वेळात होऊन जाईल. आता संध्याकाळचे साधारण 6 वाजलेले आहेत. तर येत्या अर्ध्या तासात वगैरे या ठिकाणी सूर्यास्त सुद्धा होईल आणि इथलं सूर्यास्ताचं दृश्य पण आपल्याला खूप छान दिसेल. तर मी ते एक फेरफटका मारतो या बीच फ्रंटवरती आणि पुढं काय आहे अजून काही वेगळं काही केलंय का ते पण बघतो. तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत दमण फोर्टकडे. त्याला मोठी दमण फोर्ट असं म्हणतात. म्हणजे मोठा दमणचा फोर्ट. इथं 2 किल्ले आहेत. एक मोठा फोर्ट आणि एक छोटा फोर्ट असं. आणि ही आहे दमणगंगा नदीवरची ही जी दमणगंगा नदीची ही खाडी आणि त्याच्यावरचा हा 2 व्हीलरचा ब्रिज आहे. आणि तर आपण आता फोर्टमध्ये आलेलो आहोत. तर या फोर्टमध्ये अजूनही सरकारी काही इमारती आहेत. आधीच्या इमारतींचं स्वरूप आता बदललेलं आहे. तर त्या ठिकाणी सरकारची काही सचिवालय वगैरे अशा पद्धतीची गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जुनी चर्चेस वगैरे पण आहेत. तर हे आपण अशा पद्धतीचं जुनं आर्किटेक्चर या फोर्टमधले पण बघू शकतो आहे. तर आता आपण मागं ती जी एंट्री होती
तिथून आपण या फोर्टमध्ये आलो. आता ही त्याची एक्झिट आहे फोर्टची. तसा छोटा फोर्ट आहे पण हे बघा तुम्ही या ठिकाणी जुन्या इमारती पण बघू शकताय. त्यावेळचं पोर्तुगीजकालीन आर्किटेक्चर पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. हे अशा पद्धतीचं सगळं काही इथल्या इमारती आहेत. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीनं दमन फोर्ट आणि दमन बीच फ्रंटची एक सिटी टूर होती. तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं मी जवळपास इथला बऱ्यापैकी भाग कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मला वेळेअभावी अजून जास्त गोष्टी दाखवता आल्या नाहीत, कारण माझा आजचाच फक्त एकच मुक्काम आहे इथं. उद्या सकाळी सकाळी मला लवकर निघायचं आहे, कारण उद्याचे जवळपास मला 450 ते 500 किलोमीटर कवर करायचे आहेत. त्याच्यामुळे आज माझा हा एक शॉर्ट स्टे होता या ठिकाणी. तरी पण जेवढं मला शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. आणि आता आपण डायरेक्टली भेटूया उद्या एका नव्या एपिसोडमध्ये माझ्या बाईकवरती.